श्री गुरुचरित्र कथा सार अध्याय 7. श्री गणेशाय नमः. नामकरणी सिद्धाला म्हणाला, गोकर्ण क्षेत्राचे पूर्वीचे स्थान महात्म्य ऐकावे अशी माझी इच्छा आहे. सिद्ध म्हणाले, ऐक. इक्ष्वाकुवंशात मित्रसह नावाचा शूरवीर, न्यायी, धर्मज्ञ, शास्त्रज्ञ राजा होऊन गेला. एकदा तो शिकारीसाठी निर्मनुष्य अरण्यात हिंडत असताना त्याला भयानक राक्षस दिसला. राजावर हल्ला करण्याच्या हेतूने त्या राक्षसाने झडप घालण्यापूर्वीच बाणाचा वर्षाव करून राजाने त्याला घायल केले. त्याच वेळी राक्षसाचा भाऊ तेथे आला. आपल्या भावाला धरणीवर घायाळ होऊन पडलेला पाहून तो शोक करू लागला. तेव्हा मरणासन्न अवस्थेत असलेल्या तो राक्षस आपल्या भावाला आपल्या मृत्यूचा सूड घेण्याचे सांगून मरून गेला. भावाच्या मृत्यूने त्याचा राक्षस बंधू दुःखी झाला व मृत्यूला कारण झालेल्या राजाचा सूड घेण्याचे ठरवून त्याने मनुष्य रूप घेतले. राजनगरीत येऊन गोड बोलून राजवाड्यात सेवकाचे काम मिळविले. नम्रता, मधुर भाषण, सात्विकता धारण करून राजाचे मन कौशल्याने जिंकून घेतले. स्वादिष्ट पक्वाने बनवण्यात तो निपुण असल्याने त्याने केलेल्या मिष्ठान्न सेवनामुळे तृप्त होऊन राजाने त्याला स्वयंपाकगृहात मुख्य सेवक म्हणून नियुक्त केले. एके दिवशी राजवाड्यात राजाच्या पित्याचे श्राद्ध होते. त्यावेळी राजाने वशिष्ठ सारख्या थोर ऋषींना भोजनाला निमंत्रित केले होते. श्राद्धाचा स्वयंपाक त्या नव्या सेवकाला करण्याची आज्ञा झाली. राजाचा सूड घेण्याच्या उद्देशाने राजवाड्यात प्रवेश मिळवलेल्या त्या राक्षसाने नर मांस आणून शिजविले. ऋषींसाठी भोजनाची पाने मांडली गेली. वशिष्ठ ऋषींच्या पानात या सेवकाने नर मांस वाढले ते पाहून वशिष्ठ ऋषी क्रोधित झाले. त्यांनी राजाला शाप दिला, राजा, तू ब्रह्मराक्षस होशील. राजा म्हणाला, मुनिश्रेष्ठ, माझा यामध्ये काही अपराध नसताना कोणीतरी माझ्या बरोबर कपट केले आहे. आपण न्यायाने या घटनेकडे न पाहता मलाच अपराधी समजून शाप देता हे योग्य नाही. हे कपट कोणी केले याची मी चौकशी करून करणाऱ्याला कठोर शासन करीनच, परंतु विनाकारण शाप दिलास म्हणून मीही तुम्हाला उलट शाप देतो. असे म्हणून राजाने उजव्या हातात पाणी घेतले व त्यावर मंत्र टाकला. आता ते पाणी तो वशिष्ठाच्या अंगावर फेकणार तोच राजाची पत्नी मदयंती धावत आली. तिने झटकन राजाचा हात धरला व गुरुला शाप देण्याचे घोर पाप तुम्ही करू नका. त्याऐवजी गुरु वशिष्ठाचे पाय धरून क्षमा मागा व उशाप देण्याची याचना करा. राजाला तिचा विचार योग्य वाटला, परंतु हातातले अभिमंत्रित केलेले पाणी कुठे टाकता येईना. त्यांनी ते पाणी आपल्याच पायावर टाकले. त्यामुळे राजाची पावले काळी ठक्कर पडली व त्याला पुढे कल्लापशात असे नाव पडले. मदयंती राणी वशिष्ठाच्या पाया पडली. राजाला उशाप देण्याची विनंती केली. वशिष्ठ ऋषींना दया आली. त्यांनी सांगितले, हा शाप 12 वर्षे भोगावा लागेल. त्यानंतर राजाला पूर्वरूप प्राप्त होईल. शापाप्रमाणे राजा ब्रह्मराक्षस होऊन निबिड अरण्यात निघून गेला. तेथे तो मनुष्य, प्राणी, पक्षी यांची हत्या करून आपले पोट भरू लागला. एकदा एक ब्राह्मण पती पत्नी अरण्यातून जात होते. त्यांना पाहून या ब्रह्मराक्षसाने त्यातील ब्राह्मणाला पकडले व त्याला खाण्यासाठी ओढत परफटत नेऊ लागला. ब्राह्मणाची पत्नी मोठ्याने रडू लागली. ब्रह्मराक्षसाच्या तिने खूप विनवण्या केल्या. माझे पती वेदज्ञ आहेत, त्यांना मारलेस तर तुला पाप लागेल. परंतु तिचे काहीही न ऐकता ब्रह्मराक्षसाने त्या ब्राह्मणाला फाडून काढले. शोक अनावर झालेल्या त्या ब्राह्मण पत्नीने संतापाने त्याला शाप दिला, अरे राक्षसा, माझी विनंती न ऐकता तू हे दुष्कर्म केलेस. तू सूर्यवंशीचा राजा आहेस. तुला 12 वर्षे ब्रह्मराक्षस होऊन हा शाप भोगायचा आहे. परंतु 12 वर्षानंतर पूर्वरूप प्राप्त होऊन तू तुझ्या राजधानीत जाशील, तेव्हा तुझ्या स्त्रीशी समागम करण्यासाठी गेलास की मरून जाशील. ब्राह्मण पत्नी ते रडत आपल्या पतीच्या अस्थी गोळा केल्या, काठ्या गोळा केल्या, लाकडे गोळा करून
अग्नी प्रदीप्त केला व पतीच्या चित्तेत स्वतः प्रवेश करून ती सती गेली. 12 वर्षानंतर कल्माश राजा शापमुक्त होऊन राजधानीत आला. राणी मदयंतीला त्याने ब्राह्मण पत्नीने दिलेला शाप सांगितला. राणीला दुःख झाले. शापामुळे संतती प्राप्त होणार नाही याकरिता शास्त्री पंडिताला शापोद्धाराचा उपाय त्यांनी विचारला. त्या सर्वांनी राजाला तीर्थयात्रा करण्याचा सल्ला दिला. राजाने पुष्कळ तीर्थयात्रा, दान धर्म, अन्न दान केले, परंतु ब्रह्म हत्येचे पातक नाहीसे झाले नाही. असेच फिरत फिरत राजा मिथिला नगरीत आला. तेथे नगराबाहेरच गौतम ऋषी अनेक ऋषी समवेत एका वटवृक्षाखाली बसलेले होते. त्यांना पाहून राजाला आनंद झाला. त्यांच्या पायावर लोटांगण घातले. गौतम ऋषींनी राजाची आस्थापूर्वक चौकशी केली. राजाने ऋषींना शापाचा इतिहास सांगितला. अनेक तीर्थयात्रा केल्या, परंतु ब्रह्महत्येचे पातक नाहीसे झाले नाही. काय करावे? मला एखादा उपाय सांगा, अशी काकुळतीने राजाने प्रार्थना केली. गौतम ऋषी म्हणाले, राजा, गोकर्ण क्षेत्राचा महिमा थोर आहे. तू तेथे जा, म्हणजे पापमुक्त होशील. तेथे शिवशंकर पार्वतीसह प्रकटले आहे. या क्षेत्रात ब्रह्मा विष्णू महेश हे आपले पद शुद्ध राहावे म्हणून तप करतात. व्यासमुनी येथे अनुष्ठान करतात. वसिष्ठ, भृगु, जमदग्नी यांच्यासह अनेक ऋषींचा येथे निवास असतो. गोकर्ण क्षेत्राच्या पूर्वद्वारी सर्व देव, इंद्र, गण, सूर्य, चंद्र, वसु राहतात. अग्नी, यम, चित्रगुप्त, अकरा रुद्र, काही मरुदगण दक्षिणद्वारी राहतात. वरुण देव, गंगादी, जलदेवता पश्चिमद्वारी, तर कुबेर, मातृका देवता, चंडी देवता उत्तरद्वारी राहतात. याशिवाय शिवाचे मानसपुत्र, सिद्ध साधक, संन्यासी, ब्रह्मचारी, तापसी, अष्टवसू येथे शिव उपासनेसाठी येतात. रावणादी सर्व दानव येथे येऊन शिव आराधना करतात. या गोकर्ण महाबळेश्वरा लिंगाचा अधोभाग खूप खोल आहे. या क्षेत्रात शुभ दिवशी अर्चना केल्याने शिवव्रती शिवरूप होतो. पर्वकाळी समुद्र स्नान घेऊन येथे दानधर्म केल्याने पातके नष्ट होतात. राजाने विचारले, आपण सांगितलेल्या क्षेत्राचा महिमा ऐकून मी तेथे जाण्याचा निश्चय केला आहे, परंतु पूर्वी या पुण्य क्षेत्राची प्रचिती आली अशी कथा मला सांगा. यावर गौतम ऋषी म्हणाले, या पुण्य क्षेत्राच्या प्रभावाची प्रचिती आली अशी कथा मी तुला सांगतो, ऐक. आम्ही काही ऋषी मिळून एकदा गोकर्ण क्षेत्र गेलो. तेथे एका वृक्षाच्या छायेखाली बसलो. तेवढ्यात तेथे एक आंधळी महारोगी चांडाळ स्त्री पाहिली. तिच्या सर्वांगाला दुर्गंधी सुटली होती. वस्त्रहीन, वेदनाने तळमळणारी ती स्त्री क्षणाक्षणाला जमिनीवर कोसळत होती. कसे तरी ती स्त्री वृक्षाच्या छायेखाली येऊन पोहोचली. तिथे ती भूमीवर कोसळली आणि तिचे प्राण गेले. त्या क्षणी आकाशातून एक दिव्य विमान उतरले. त्यातून भस्मलेपन केलेला जटाधारी रुद्राधारी शिवगण उतरले. त्यांना आम्ही विचारले, तुम्ही कोणाच्या उद्धारासाठी आला आहात? ते म्हणाले, आम्ही या चांडाल स्त्रीला शिवलोकी नेण्यासाठी शिवाच्या आज्ञेवरून आलो आहोत. हिच्या हातून अशी कोणती मोठी शिवभक्ती घडली? तेव्हा आम्हाला शिवदूताने तिचे पूर्ववृत्त सांगितले. गौतम ऋषी राजाला शिवदूताने सांगितलेले चांडालीचे पूर्ववृत्त सांगू लागले. ही चांडाल स्त्री पूर्वजन्मी सौदामिनी नावाची ब्राह्मण कन्या होती. ती लावण्यवती होती. बालवयातच तिचा विवाह झाला व लगेच तिला वैधव्य प्राप्त झाले. माता पित्याने आपल्या घरी आणले. काही काळानंतर तिला तारुण्यावस्था प्राप्त झाली. तारुण्यात ती फार उन्मत्त झाली, कुमार्गाला लागली, गरोदर राहिली. लोकांनी हिच्या माता पित्याला वाळीत टाकले. माता पित्याने हिला घराबाहेर काढले व त्यांनी प्रायश्चित्त घेतले व ते शुद्ध झाले. तिला घराबाहेर काढल्यामुळे ती गावोगावी भटकू लागली. एका शूद्र वाण्यावर तिचे प्रेम बसले व तिने त्याच्याशी लग्न केले. शूद्राच्या संगतीने ती मांस भक्षण करू लागली, मदिरा पिऊ लागली. तेथेच तिला मुलगा झाला. मांसाची चटक लागलेल्या त्या स्त्रीने मदिरेच्या धुंदीत बेफाम होऊन
अंगणात बांधलेले वासरू बोकड समजून कापले, मांस रांधून सर्वांना वाढले, आपणही खाल्ले, डोके शिंक्यावर टांगून ठेवले. गाय हंबरडा फोडत होती. भानावर आलेल्या दूध काढण्यासाठी गोठ्यात ही गेली असता तिला वासराऐवजी बोकड दिसला. घरात येऊन तिने शिंक्यावर टांगलेले डोके पाहिले. तिला आपली चूक लक्षात आली. तिला दुःख झाले. अज्ञानाने आपल्या हातून केवढे पाप घडले याचा तिला पश्चाताप झाला. तिने वासराचे डोके मातीत पुरून टाकले व सर्वांना सांगू लागली की वाघाने वासरू खाल्ले. पुढे काही काळाने ती मरण पावली. यमदूतांनी तिला नरकात टाकले. तिला पुन्हा दुसरा जन्म मिळाला, तो चांडाळ स्त्रीचा. ती जन्मतः अंध, पंगू, कुष्ठरोगी जन्मली. आई वडील जिवंत होते तोपर्यंत त्यांनी हिला सांभाळले, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर हिला कोणी जवळ करीनात. एकदा ती कशी तरी चाचपडत अडखळत गोकर्ण क्षेत्रापर्यंत आली. तिथे पर्वकाळ म्हणून यात्रा भरली होती. तो शिवरात्रीचा दिवस होता. हिला कोणीही भिक्षा घातली नाही. तिला त्या दिवशी पूर्ण उपास घडला. कोणीतरी बेलाचे पान दिले. हिने हुंगून पाहिले व खाण्याची वस्तू नाही म्हणून रागाने फेकून दिले. ते बेलपत्र वाऱ्याने उडत नेमके शिवलिंगावर पडले. अन्नाच्या आशेने रात्रभर ती मंदिराबाहेर बसून राहिले. यामुळे तिला जागरण घडले. अशा प्रकारे शिवरात्रीचा निर्जल उपवास, जागरण, बेलाचे पान शिवलिंगावर अर्पण झाले. त्या महापुण्यामुळे भगवान शिव प्रसन्न झाले. तिचे सर्व पाप जळून गेले. तिला मुक्ती देऊन शिवलोकी आणण्याचे शिवशंकरांनी आम्हाला विमानाने पाठवले आहे, असे म्हणून शिवदूतांनी तिच्या मृत्यूमय देहावर अमृत सिंचन केले. त्या क्षणी तिचा दिव्य अव्यंग देह प्राप्त झाला. तिला घेऊन शिवदूत विमानाने शिवलोकी गेले. यासाठी हे राजा, तू गोकर्ण क्षेत्रीचा जा. तुझे ब्रह्महत्येचे पातक नाहीसे होईल. गौतम ऋषींच्या उपदेशाप्रमाणे राजा गोकर्ण क्षेत्री गेला. तेथे त्याने शिवरात्रीच्या दिवशी भक्तिभावाने श्रद्धापूर्वक शिवलिंगाची पूजा केली. अशा प्रकारे शिव आराधना करून राजा ब्रह्महत्येच्या पापापासून, सतीच्या शापातून मुक्त होऊन राजधानीला गेला. राजाला पाहून राणी मदयंती हर्षित झाली. असे हे गोकर्ण क्षेत्र पवित्र आहे म्हणून श्रीपाद तेथे राहिले. सिद्ध मुनी नामधारकाला म्हणाले. 7वा अध्याय समाप्त. तुम्हाला हे श्री गुरुचरित्र कथासार कसे वाटले ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, म्हणजे आम्हाला श्री गुरुचरित्र कथासारवर आणखी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत राहील. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सूचनांसाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.